नेक्स्ट आहे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी अँड बिझनेस. तर काय न्यू इकॉनॉमिक पॉलिसी अँड बिझनेस, इथं बघा इथं टाकलेलं VIFP आहे, म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सो 1 झालं 24 जुलै 1991 ला ही पॉलिसी क्रिएट झाली होती. तर या पॉलिसीमध्ये एक 3 येतात, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर या पॉलिसीला असे म्हणलं जातं की एलपीजी पॉलिसी. आम्हाला एक स्टोरी सांगितली होती, म्हणजे ही एलपीजी पॉलिसी इम्प्लिमेंट करायच्या अगोदर आपल्याकडे म्हणजे इंडियामध्ये एवढंच स्टोरेज, मनी स्टोरेज किंवा जे फूड ग्रेड्स वगैरे होऊ शकते, जेणेकरून फक्त 15 दिवस इंडिया पुढे सायकल चालू शकते. तर ही जी मनमोहन सिंग एक्स प्राईम मिनिस्टर आहे, सॉरी लेट प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग, त्यांनी ही पॉलिसी आणली होती एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन म्हणजे काय, तर आता भरपूर म्हणजे अगोदरच्या ह्याच्या 19 मध्ये जर म्हणलं तर ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची ओनरशिप ही भरपूर असायची. तर लिबरलायझेशन मध्ये काय झालं, गव्हर्नमेंटची ओनरशिप काढली गेली आणि प्रायव्हेटायझेशनला थोडी सवलत दिली गेली, अशा टाइपमध्ये लिबरलायझेशन. प्रायव्हेटायझेशन मध्ये म्हणजे प्रायव्हेटायझेशनला अपलिफ्ट केलं गेलं, जसं स्मॉल स्केल इंडस्ट्री झाली किंवा स्मॉल स्केल मध्ये बिझनेस वगैरे झाले. स्मॉल स्केल तुम्ही अगोदर मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, सिक्सच्या लेक्चरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीला अपलिफ्ट करण्यासाठी कोणत्या फॅक्टर अपलिफ्ट करतात. तर ते झालं प्रायव्हेटायझेशन, स्मॉल स्केल इंडस्ट्री. आणि ग्लोबलायझेशन म्हणजे ग्लोबली कसे चेंजेस करू शकतात, म्हणजे कसं एन्करेज करू शकतं की कोणत्याही कंट्रीला पुढे येण्यासाठी, अपलिफ्ट करण्यासाठी, म्हणजे इम्पोर्ट थ्रू, एक्सपोर्ट थ्रू. तर ह्याच्याबद्दल सांगितलं एलपीजी पॉलिसीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिसी एलपीजी. ते डेट्स लक्षात ठेवा, कधी स्टॅब्लिश झाली 24 जुलै 1991. म्हणजे एक रिव्हॉल्युशन आहे एलपीजी पॉलिसीचं जे आणलं होतं 1991 मध्ये. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट बूम झाली डेव्हलपमेंटमध्ये. प्रायव्हेटायझेशन मध्ये बघू शकता, प्रायव्हेटायझेशन जेवण प्रायव्हेटायझेशन मध्ये मोर एफिशियन्सी, लेस पॉलिटिकल इंटरफरन्स, रिडक्शन इन लेबर प्रॉब्लेम, कॅपिटल मार्केट डिसिप्लिन आणि ग्लोबलायझेशन. आता डायरेक्ट एक्सरसाइज करू.